नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। मुंबई महापालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे। यासाठी पालिकेने IIT पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे। या समितीकडून 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत या 2 तासांच्या कालावधीत तज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत। परिणामी शहरातील 5 वॉर्डात 10% पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे। नॅशनल क्राइम ब्युरो 2022च्या अहवालानुसार भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। यामुळे ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून देशात महाराष्ट्राला मान खाली घालवणारी लाजिरवाणी गोष्ट असल्याची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। परंडा शहरातील गाव तलावाची मोठी दुरावस्था असल्याने आजूबाजूने काटेरी झाडे झुडपे वाढले आहेत, तर परिसरातील लोकवस्तीचे सांडपाणी याच तळ्यात येत आहे। बाजारपेठेतील कचरा देखील तळ्याच्या परिसरात टाकला जातो, त्यामुळे तळ्याला उकिरड्याचं स्वरूप आलंय। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या श्री राम अक्षत मंगल कलश यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग होता। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचं दर्शन घेतलंय। जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। शासन निर्णयाप्रमाणे दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जातोय। जिल्हा सहकारी दूध संघाने शासनाच्या दरानुसार दुधाला 34 रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। 28 डिसेंबर 1985 रोजी मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली। 138 वर्ष पूर्ण केल्यानंतर देशासाठी देणगी या राष्ट्रव्यापी मोहिमेला काँग्रेसकडून देशभर सुरुवात करण्यात येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सार्वजनिक निधी उभारणीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे। डोंबिवली MIDC निवासी भागातील मॉडेल कॉलेज परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार नसल्याने असंतोष तेथील नागरिकांमध्ये निर्माण झाला असून त्याविरुद्ध येथील रहिवासी प्रशासनाच्या विरोधात शांततेने लोकशाही मार्गाने मूक आंदोलन करण्यात आलंय। शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडात समोर आलाय। तर विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे कडधान्य निकृष्ट असल्याचे कारण देत भोकर येथील एका शाळेने हे धान्य परत केलंय। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शालेय पोषण आहार दिला जातो, मात्र या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाहीये। स्वच्छता अभियानादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर येथील टिळकनगर मैदानात आले असता स्थानिक तरुणांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला। त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। नागपूरमधील बाजारगाव सोलार कंपनी स्फोट झाला आणि या स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सकाळी 9च्या सुमारास ही भीषण घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर संदर्भातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी अखेर 1 महिना पुढे ढकलली आहे। 22 डिसेंबर रोजी होणारी जनसुनावणी आता 19 जानेवारीला होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जनसुनावणी पुढे ढकलली आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुधड येथे लांडग्यांनी बकऱ्यांच्या पिल्लांवर अचानक हल्ला केला। त्यात 10 पिल्लांचा फडशा पाडून 2 पिल्लांना सोबत घेऊन गेलेले आहेत। दुधड शिवारात काशीनाथ गंगाधर भोसले यांच्या गट नंबर 35 मध्ये बंदिस्त गोठा असून त्या गोठ्यात जवळपास लहान मोठे 39 बकऱ्या व त्यांची पिल्लं होती। तरी संबंधित विभागाने याचे पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येते। तर मराठी महिन्यानुसार सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हे विश्रांतीसाठी गोपाळपुरी जाऊन पोहोचले आहेत। मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य हे मंदिरात नसून गोपाळपूर जवळच्या विष्णुपदावर असते। मंदिराप्रमाणेच विष्णुपदावर देखील विठ्ठलाचे पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्व राजोपचार होतात। त्यामुळे सध्या मंदिरासोबतच चंद्रभागेकाठी असणाऱ्या विष्णुपदावर विठू भक्तांची मांदियाळी भरली आहे। ओबीसी आरक्षणाला हात लावला तर ओबीसी पेटून उठतील। ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी जरांगेंना असा इशारा दिलाय। तर मराठा आरक्षणाचा सरकार फक्त खेळ करतंय। सरकारने मराठा समाज बांधवांची सत्व परीक्षा घेऊ नये असं म्हणत विश्वजित कदमांनी सरकारवर टीका केली आहे। मराठा आरक्षणाचा सरकार फक्त खेळ करतंय। सरकारने मराठा समाज बांधवांची सत्व परीक्षा घेऊ नये असं म्हणत विश्वजित कदमांनी सरकारवर टीका केली आहे। धारावीतील मोर्चाची चेष्टा करता मग मुख्यमंत्री कोणाची दलाली करतात असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। धारावीसाठी नाही तर मातोश्री बचावसाठी मोर्चा उद्धव दलालीचं काम करतात असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केलाय।